भावड्या, माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे. मग आग लागायची, कुठं कशी लागायची माहित नाही, तर किडा पेटायचा. आपल्या त्या निरक्षर असो, अडाणी असो, पैलवान असो, पण माझ्या त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास करतो. आणि मग तिथं कॉम्प्रोमाइज नाही. प्लॅन केला तो. मग आनंद, मी, सुगंध एकत्र बसून आम्ही कॉलेजला असताना प्लॅन केला. तर तिघं जण एका खेड्यातली 1800 लोकवस्तीच्या गावातनी 3 पोरं प्लॅन करू शकतात. तुम्हाला तिथं इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पुस्तक आहे, मार्गदर्शक आहेत, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. त्याला पाणी प्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळे आपण सगळेजण निर्णय घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत. यश अपयश मिळत राहतं, असतं, त्रास होतो, पेन्स होतात, फ्रस्ट्रेशन येतं. जे मी तुम्हाला सांगितलं, मी मरीन ड्राईव्हवरती फिरायचो, पहिल्यांदा इंटरव्ह्यूतनं नापास झालो त्यावेळेला अजून फ्रस्ट्रेशन मध्ये गेलेलो होतो. 21व्या वर्षी मुलाखतीतनं परत आलेलो होतो. पण दुसऱ्याच वर्षी 3 पोस्टवर सिलेक्ट झालो, एक पण नाही. मी पहिल्यांदा MPSCतनं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, नंतर डेप्युटी कलेक्टर झालो आणि IPS UPSCच्या एक्झाम मधनं झालो. म्हणजे 12 परीक्षा मी सलग पास होत गेलो. 1996ला 1997ला ट्रेनिंगला गेलो. आता 20 वर्ष सर्व्हिसमध्ये होत आहेत. आता 43व्या वर्षी स्पेशल IGP म्हणून काम करतो. त्या कशा पद्धतीनं पास होत गेलो, त्याचं नियोजन कसं होतं, किंवा आमच्या तिघांचं यश एकत्र कसं काय मिळालं. फेलिंग टू प्लॅन युअर प्लॅनिंग टू फेल असं म्हटलं जातं. तुम्ही काय करायचं आहे ते आत्ता ठरवा. म्हणजे IAS IPS ह्या पूर्ण मिळून 150 पोस्ट असतात. IAS IPS आणि IFS सगळ्यात मिळून साधारण 900 950 पोस्ट वेगवेगळ्या 26 अलाइड सर्व्हिसेस मधल्या धरल्या तरी असतात. त्या काय सगळी मिळून येणार नाहीयेत. पण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याच्यात कशा पद्धतीनं गोल्स आहेत, त्याला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल. परीक्षेची तयारी म्हणजे हे UPSC साठी मी बोलत असलो तरी तुम्ही ह्या रेग्युलर गोष्टी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सवयी लावून घ्या. कारण अभ्यासाची शैली माझ्या अंगभूत मी करण्याचा प्रयत्न केला होता. मी मोटरसायकलचा नंबर दिसला तरी त्या 786 असेल तर 786 झाली. जगाच्या इतिहासात काय झालं, महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, भारताच्या इतिहासात काय झालं ते आठवायचा प्रयत्न करायचो. डायरी प्रत्येक पानावर माझ्या छोटी डायरी होती, त्या ठोकळ्यात ऑप्शनल सब्जेक्ट होता. मी कुठलेही म्हणजे CSR एक माझ्याकडे असायचं जे नेहमी जाताना कुठेही वाचायचं. रोजच्या जीवनशैलीमध्ये आपलं जे निरीक्षण असतं, आपलं ऑब्झर्वेशन असतं ते खूप महत्वाचं आहे. कारण या परीक्षा म्हणजे तुमच्यातल्या ऑफिसर लाईक क्वालिटीज या पाहत असतात, चेक करत असतात. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली असं काहीतरी म्हणतात. आणि मला एवढे मार्क मिळाले. त्यामुळं आपला जो ध्यास आहे म्हणजे ज्ञानाचा ध्यास, अभ्यासाचा ध्यास, शिकत राहायचं, गोल सेट करायचे. स्वतःतली जी काही फिजिकल, मेंटल आणि आतली इंटेलेक्च्युअल कपॅसिटी आहे ते वाढवत राहणं. माझ्या आयुष्यात मी 150 गोल सेट केलेले आहेत. माझ्या मुलीनं मला सांगितलं की तुम्ही सगळं, तिला पाहण्याची हौस आहे. म्हणजे ती म्हटली की मला ते जगातल्या गोष्टी दाखवणं, मला पार्लमेंट दाखवा, मला प्रेसिडेंट हाऊस जिथं डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर बसायचे त्या हाऊसमध्ये घेऊन चला. म्हणून मी दिल्लीला तिला सगळ्या गोष्टी, सगळे फोर्ट तिला दाखवले, जोधपूरला घेऊन गेलो, जैसलमेरला घेऊन गेलो, बॉर्डर दाखवली. माझा बॅचमेट तिथं BSF मध्ये IG असल्यामुळं. आणि म्हणजे तिला मी सर APJ अब्दुल कलाम सरांना भेटायला गेलो त्यावेळेला तिला ऑटोग्राफ देताना तिने विचारलं, येस व्हॉट्स युअर नेम बेटा. ती म्हटली जान्हवी. ओके जान्हवी, डू यू वॉन्ट टू बिकम IPS ऑफिसर लाईक युअर फादर. तर ती म्हणाली, नो सर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम. इथं सावित्रीच्या लेखी सगळ्या आहेत. म्हणजे ते मला दंगल सगळ्यांनी पाहिला ना. येस, दॅट्स फायटिंग स्पिरिट, दॅट शुड बी देअर. त्यामुळे कधीही जमिनीवरचे पाय आपले हलू द्यायचे नाहीयेत. परिस्थितीची जाणीव असली पाहिजे आणि मग अभ्यास करायचा. अभ्यास असा करायचा, द हाइट्स ऑफ ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट वेअर नॉट अटेन्ड बाय सडन फ्लाइट, बट वाईल देअर कंपॅनियन्स वेअर स्लेप्ड दे वेअर टॉयलिंग अफोर्ड्स इन द नाईट. जी उंची मोठी माणसं गाठतात त्यावेळेला त्यांनी कष्ट केलेलं असतं, ते विजन असतं समोर, एक दूरदृष्टी असते आणि त्या दृष्टीनं त्यांनी पाऊल एक पाऊल टाकत पुढे गेलेले असतात. स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः बदलल्याशिवाय काही होणार नाहीये. जय हिंद. धन्यवाद साहेब.